Student, the next topic we are going to study, that is frequency of sound waves. So, we are seeing one figure, that is figure 15.2, that we have already studied about this figure, where we have studied about the compression and rarefaction. So, let us study it in more detail. We learned about how the vibration of turning frog results in generating the compressions and rarefaction in the air. More detailed observation shows that actual variation in the air density and pressure are as shown in the figure 15.4. This is the 15.4 where the cycle of compression and rarefaction in the sound waves and changing air pressure is shown. If any object vibrates in the air, such sound waves are produced in the air. जर एखादा ऑब्जेक्ट एअरमध्ये व्हायब्रेट झाला तर अशा प्रकारचे साऊंड वेव्स हे प्रोड्यूस होतात. ते आहेत कंप्रेशन, रेअरफ्रॅक्शन, अशा प्रकारचे साऊंड वेव्स क्रिएट होतात. कंप्रेशन, रेअरफ्रॅक्शन, इन्क्रीजिंग प्रेशर, रिड्यूस प्रेशर. सो लेट अस सी इट इन मोर डिटेल. So, in the figure 15.4, one compression and one rarefaction together forms one cycle of waves. एक compression आणि एक rarefaction हे एक वेवचं cycle बनवतं. The number of cycle forms in the air in 1 second will be decided by the number of time of prolong of the turning frog. जेवढ्या वेळा ते टर्निंग फ्रॉग प्रोलॉंग होतं तेवढ्या वेळा आपल्याला हे एका सेकंडमध्ये व्हायब्रेशन कळून येतात. व्हायब्रेट बॅक्स अँड फोर्थ. द नंबर ऑफ व्हायब्रेशन ऑफ टर्निंग फ्रॉग इन 1 second. नंबर ऑफ सच सायकल्स दॅट आर प्रोड्यूस्ड इन द एअर पर सेकंड is called as a frequency of a sound waves. जेवढ्या वेळा हे एअरमध्ये सायकल्स प्रोड्यूस होतात त्याला म्हटलं जातं फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड वेव्स. द फ्रिक्वेन्सी इज मेजर इन हर्ट्स. फ्रिक्वेन्सी ही हर्ट्समध्ये मेजर केली जाते. इफ वन सायकल इज कम्प्लिटेड इन 1 second, द फ्रिक्वेन्सी इज सेड टू बी 1 hertz. जर एक सायकल एका सेकंडमध्ये कंप्लीट झालं तर त्या फ्रिक्वेन्सीला बोललं जातं 1 hertz. फॉर एक्झाम्पल, द टर्निंग फ्रॉग shows its frequency to be 512 hertz. It means that the frog vibrates 512 times per second. हे फ्रॉग किती वेळा व्हायब्रेट झालं एका सेकंडमध्ये तर 512 वेळा एका सेकंडमध्ये ते व्हायब्रेट झाल्यामुळे त्याची फ्रिक्वेन्सी आहे 512 hertz. These vibrations will set 512 cycles of compression and rarefaction in the air. 512 cycles compression आणि rarefaction एका सेकंदामध्ये हे हर्ट्स काय करतं तर हे व्हायब्रेट एका सेकंदामध्ये एवढ्या वेळा हे व्हायब्रेट होतं टर्निंग फ्रॉग. Thus, the sound generated by the frog will have the frequency of 512 hertz. The frequency of turning frog is decided by dimension of the prolongs, length and thickness. जो प्रोलॉंग आहे आपण मगाशीच बघितलं टर्निंग फ्रॉगचा स्टीम आणि प्रोलॉंग्स याचं जे डायमेन्शन आहे त्याच्यावरनं आपल्याला ह्याची फ्रिक्वेन्सी आपण डिसाईड करू शकतो की ह्याची फ्रिक्वेन्सी काय असू शकते. आणि त्यासाठी हे टर्निंग फ्रॉगचं आपल्याला काय डायमेन्शन्स हे करायला लागतात, कन्सिडर करायला लागतात ते म्हणजे लेंथ आणि थिकनेस अँड द मटेरियल यूज फॉर मेकिंग द फ्रॉग. आणि त्याचं जे मटेरियल आहे ते सुद्धा आपल्याला डिसाईड करायला
लागतात. त्याच्यानेच आपल्याला समजू शकतं की हा टर्निंग कर्व किती वेळा किती सायकल्स कम्प्रेशन इन एअर सेक्शनचे क्रिएट करू शकतो.